खासदार सुप्रिया सुळे सकाळी 10 वाजल्यापासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी बेमुदत धरणे उपोषणावर या ठिकाणी ते बसलेले आहेत। जवळपास 2.5 तास होत आलेला आहे, मात्र जिल्हाधिकारी असेल किंवा एखादा प्रतिनिधी देखील त्यांना खाली भेटण्यासाठी या ठिकाणी आलेला नाहीये। तुमच्या मागणीची दखल घेतली जात नाही असं दिसतंय ताई। ठीक आहे ना, आम्ही सर्वसामान्य, आम्ही सगळे नागरिक, मी त्यांची लोकप्रतिनिधी आणि आम्ही सगळेच, आम्ही शेवटी शिवभक्त म्हणून इथे आलेलो आहोत। आमच्या सगळ्यांची खूप छोटीशी मागणी आहे की 1 किलोमीटरचा रस्ता रिपेअर करा। त्याला करोडो रुपये लागत नाहीत, काही लाख रुपयात होणारं काम आहे। आम्ही सातत्याने मागणी करतोय। तिथे प्रेग्नंट महिला जातात, मुलं जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, हे सगळे तिथे रेग्युलरली पूजा पाठ, हे श्रद्धेचं स्थान आहे आमचं। एका शिव मंदिराला ज्याला एवढा मोठा इतिहास आहे, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भोर वेल्ल्याची भूमी आहे, त्या एक छोटासा रस्ता जो मेन रोडवरनं शिव मंदिराला जातो, बनेश्वर मंदिराला जातो, तो फक्त प्लॅन मध्येच आहे। अर्थातच पीएमआरडीएच्या प्लॅन मधला रस्ता आहे, एक्झिस्टिंग आहे। आधी संग्राम थोपटेन मी तो नीट बांधलेलाही आहे मागे एकदा। आता अनेक वर्ष पावसामुळे तो दुर्दैवाने खराब झाला। खड्डे बुजवा एवढीच आमची मागणी। आता एवढं पण हे सरकार मंदिरांसाठी पण करणार नाही, आता काय करायचं? ताई, आपण बघतोय ऊन वाढत चाललेलं आहे। गेले 2.5 तास तुम्ही इथं बसले, जिल्हाधिकारी वर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत, इतर लोक आहेत, मात्र ते खाली तुमच्या या मागणीची दखल देखील घेत नाही, तुमचं निवेदन देखील त्यांनी स्वीकारलेलं नाहीये। म्हणजे काय प्रेशर काय आहे त्यांच्यावर, कुणाचा दबाव आहे? ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, त्यांना विचारावं लागेल। सरकारचा दबाव आहे। सरकारमधल्या मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, यांनी जितेंद्र होडींना धमकावून ठेवलेलं आहे की या ठिकाणी हे बोगस हिंदुत्ववादी सरकार आहे। या सरकारचा खरा चेहरा या निमित्ताने उघड झालेला आहे की या ठिकाणी जे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे, त्या मंदिराचा रस्ता जर हे सरकार डांबरीकरण करून देत असेल, याचा अर्थ हे खोटं हिंदुत्व सरकार आहे। आणि तो चेहरा, खोटा जो काय चेहरा आहे, तो उघड करण्याचं काम सुप्रियाताई सुळे करतायत। त्याच्यामुळे मागचे 2.5 तास, 9:45 वाजल्यापासून इथं आम्ही आंदोलनाला बसलोय। जितेंद्र होडी कलेक्टर इथूनच या गेटमधून आतमध्ये गेले, ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत, योगेश मस्से त्यांच्या हाताखाली कामकाज करतात। योगेश मस्सेच्या हाताखाली होडी काम करताय, पण होडींना अशी धमकी देण्यात आलेली आहे, जर होडी सुप्रियाताईंना भेटायला आली तर होडींची आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बदली होईल। त्याच्यामुळं होडी असतील किंवा मस्से असतील, हे इकडे सुप्रियाताईंशी ना चर्चा करायला आलेत, ना या ठिकाणी कुठल्या प्रकारचं निवेदन स्वीकारायला आलेत। त्याच्यामुळे सरकारमधल्या माननीय मुख्यमंत्री आणि कदाचित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा याच्यावर दबाव आहे आणि त्यांनी या ठिकाणी धमकावून ठेवल्यामुळे हे आंदोलन त्यांना असं वाटतं की गुंडाळण्यात येईल। पण आमचा त्यांना इशारा आहे की त्यांनी आमची परीक्षा पाहावी। हे आंदोलन इथंच पुढे काही दिवस चालू राहील। जर आज हा निकाल लागला नाही तर हे उपोषण प्लस धरणे आंदोलन। काही उपोषण सुरू केलंय तुम्ही? मी काय, तुम्ही बघताय मी 9:45 वाजल्यापासून इथेच बसले ना। काहीच खाणार नाही तुम्ही? आता नाही, खूप, कारण का खूप विनवण्या प्रेमाने सगळं सांगितलं, सगळं सरकारला सांगून झालं, नम्र विनंती केली, गाठी भेटी घेतल्या, मागे एकदा सांगितलं उपोषण करू, त्यांनी आम्हाला सांगितलं की उपोषण करू नका, मी रस्त्याचं काम सुरू करतो, हे सगळं। आणि मी हे सगळं ट्विटरवर का टाकते? पारदर्शकता, अकाउंटेबिलिटी दोन्ही बाजू। आता कालही मी सांगितलं की आम्ही हे करणार आहे। 700 मीटरचा प्रश्न आहे हो, 700 मीटर, 1 किलोमीटर रिपेअर करा, विचारा आज सगळ्यांना। ते म्हणतायत पुढचा मोठा तुमच्या प्लॅन मध्ये काही दखल घेतली जात नाही। म्हणजे आता तुम्ही खासदार आहात, एकदा नाही तर 5 वेळा तुम्ही खासदार राहिलात आणि फक्त रस्त्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला अशा पद्धतीने उपोषण करावं लागतंय। 700 मीटरच्या देवळाचा रस्ता आहे, महादेवाच्या मंदिरात जाणारा हा रस्ता आहे। 700 अशी वेळ येते। अर्थात जर आपण बघितलं तर पालकमंत्री जे आहेत अजित पवार, त्यांना सांगितलं असतं, काय झालं असतं का? प्रेशर आहे उलट काय? मला नाही माहिती। आता हे प्रशासनाचं सगळं तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल, मी कसं सांगणार? आता तुमची भूमिका काय करणार आहात तुम्ही? कारण आतापर्यंत दखल मार्गाने इथे बसणार। कधीपर्यंत बसणार? जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न सुटत नाही। बैठक बोलतायत, काय आश्वासन पाहिजे, लेखी आश्वासन काय? माझं म्हणणं आहे, तुम्ही काय करायचं ते करा, आमच्या या भक्तांचा, शिव भक्तांना न्याय द्या, एवढीच माझी मागणी आहे की आमचा 700 मीटरचा रस्त्याच्यासाठी हे लोक झगडतायत, लढतायत, तिथल्या महिला मागणी करतायत, त्यांना न्याय द्या, एवढीच आमची मापामाप आहे। अगदी जर आपण बघितलं तर भोर तालुक्यातील हे मंदिर आहे, बनेश्वर मंदिराचा रस्ता आहे, फक्त 1 किलोमीटर दुरुस्त करून द्या अशी मागणी सुप्रिया सुळे खासदार या ठिकाणी करतायत। उपोषणावर बसलेले आहेत, जवळपास 2.5 तास पेक्षा जास्त या ठिकाणी वेळ झालेला आहे। कडक ऊन तापलेला आहे, मात्र जिल्हाधिकारी वर त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत, किंबहुना इतर
ते एखादा प्रतिनिधी सुद्धा पाठवू शकतात, मात्र कुणीही या ठिकाणी येत नाही, कारण थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींचा दबाव त्यांच्यावर आहे, त्यामुळं ते या ठिकाणी येत नाहीत आणि अशा पद्धतीने कडक उन्हात खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणावर बसलेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.